मित्रांनो, 6 ते 14 वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क प्रदान करणारा शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 हा एक अत्यंत महत्त्वाचा कायदा शिक्षण क्षेत्रामध्ये झालेला आहे. शिक्षण क्षेत्रातीलच महत्त्वाचा नव्हे तर भारतीय संविधानानं जे काही नवनवीन कायदे या घटनेच्या निर्मितीनंतर केलेले आहेत त्याच्यामधील एक अत्यंत मैलाचा दगड ठरणारा शिक्षण क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाचा कायदा हा बनलेला आहे. जे शोषित, वंचित आणि जे काही आर्थिक दृष्टीनं किंवा सामाजिक दृष्टीनं मागासलेले जे घटक होते, ज्यांची बालकं शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर राहत होती, या बालकांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी झालेला हा एक अत्यंत महत्त्वाचा कायदा आहे. प्रयत्न हे पूर्वीपासून चालूच होते, मात्र कायद्याचा आधार मिळाल्यामुळं झपाट्यानं आता शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या ही सातत्यानं कमी होते आहे आणि त्यासाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा कायदा. भविष्यामध्ये ज्यांना शिक्षण क्षेत्रामध्ये यायचं आहे त्या सर्वांना हा कायदा माहिती असणं आवश्यक आहे. जे सेवेमध्ये आहेत त्यांना सुद्धा माहिती तर आहेच, पण सखोल या कायद्याबाबत माहिती असणं आवश्यक आहे. आणि आगामी होणाऱ्या केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी तर हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. यावरती आवर्जून प्रश्न विचारले जाणारच. आणि सेट नेट परीक्षेसाठी सुद्धा हा अत्यंत महत्त्वाचा कायदा, इतरही स्पर्धा परीक्षांवरती आवर्जून प्रश्न विचारले गेलेले आहेत. आणि म्हणून आजचा जो व्हिडिओ आहे तो खास या बालकांच्या जो काही शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 आहे त्यावरती आपण घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, हा जो कायदा आहे तो प्रत्येक आपल्याला टप्प्याटप्प्यानं जे काही व्हिडिओ पब्लिश होतील त्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. आजचा हा जो व्हिडिओ आहे तो फक्त पार्श्वभूमी जी आहे या कायद्याची ते आपण जाणून घेणार आहोत. हा जो कायदा आहे तो कशासाठी निर्माण झाला आणि निर्माण होण्यासाठी कधीपासूनची ती प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे. सक्तीचे आणि मोफत हे शब्द जे आहेत ते त्या ठिकाणी का वापरले गेलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो की जी काही प्रोसेस स्वातंत्र्य पूर्व काळापासून सुरू झालेली आहे आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये नेमकं काय घडलेलं आहे, जागतिक, राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरती नेमके काय काय प्रयत्न याबाबत झालेले होते, ही सर्व जी काय पार्श्वभूमी आहे आणि कायदा निर्माण झाला त्याची जी पार्श्वभूमी आहे ती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा जो व्हिडिओ आहे तो काळजीपूर्वक पहा. नमस्कार मित्रांनो, मी सागर गालमे. माझ्या द स्पर्धा गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, द स्पर्धा गुरुला पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती टॅप करायला विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया RTE अर्थात राईट टू एज्युकेशन 2009 शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 या कायद्याची पार्श्वभूमी. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 देशभर 1 एप्रिल 2010 पासून लागू झाला. फक्त अपवाद होता जम्मू आणि काश्मीर. जम्मू आणि काश्मीर या हे जे राज्य आहे, हा जो काही भाग आहे आपल्या देशामधील, हे राज्य वगळून 1 एप्रिल 2010 पासून संपूर्ण देशभरामध्ये, जम्मू आणि काश्मीर वगळून संपूर्ण देशभरामध्ये RTE 2009 हा कायदा लागू झाला. आपल्याला माहिती आहे त्या काळामध्ये कलम 370 जम्मू आणि काश्मीरमध्ये लागू असल्यामुळं त्या ठिकाणी भारतीय संविधानाने केलेले सगळेच कायदे त्या ठिकाणी सरळ लागू होत नव्हते. म्हणून जम्मू आणि काश्मीर वगळून संपूर्ण देशामध्ये 1 एप्रिल 2010 पासून RTE 2009 लागू झाला. तर जम्मू काश्मीरमध्ये कधी लागू झाला तेही आपण जाणून घेणार आहोत. आणि ते जम्मू आणि काश्मीरला लागू झाला ना, त्यावरती केंद्रप्रमुख परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, कारण की ती नवीन घटना आहे, चालू घडामोडीमध्ये येणारी घटना आहे, त्याच्यामुळे ते आपण जाणून घेणारच आहोत. ती तारीख फार महत्त्वाची असणार आहे. 86व्या घटना दुरुस्तीनुसार राज्यघटनेमध्ये 21 क किंवा 21 अ हे जे काही शिक्षणाच्या हक्कविषयक कलम आहे त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. घटना दुरुस्ती 86 जी आहे ती अत्यंत महत्त्वाची घटना दुरुस्ती आहे आणि या घटना दुरुस्तीनं राज्यघटनेमध्ये कलम 21 अ किंवा क, 21 अ किंवा 21 क असं याला म्हणतात. त्या कलमाला, या कलमाचा समावेश करण्यात आला आणि शिक्षणाचा हक्कविषयक त्या ठिकाणी शिक्षणाच्या हक्काबाबत नमूद करणारं हे कलम होतं. 21 क या कलमाच्या परिपूर्ततेसाठी 4 ऑगस्ट 2009 रोजी त्या ठिकाणी संसदेमध्ये हा जो RTE 2009 कायदा आहे तो संमत करण्यात आलेला आहे.
कायदा कधी तयार झाला ही तारीख लक्षात घ्या. कायदा तयार झाला 4 ऑगस्ट 2009 रोजी. संसदेनं पावसाळी अधिवेशनामध्ये हा कायदा मंजूर केलेला आहे किंवा महामहिम राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यानंतर हा कायदा तयार झाला. 4 ऑगस्ट 2009 रोजी कायदा तयार झाला. मात्र कायद्याची अंमलबजावणी 1 एप्रिल 2010 पासून सुरू झालेली आहे आणि कायदा बनलाय 4 ऑगस्ट 2009ला, पण त्या ठिकाणी जम्मू आणि काश्मीर वगळता संपूर्ण देशात लागू झाला 1 एप्रिल 2010 पासून. या अधिनियमाच्या अनुषंगानं महाराष्ट्र शासनानं बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2011 अशी नियमावली तयार करण्यात आलेली आहे. आपल्याला माहिती आहे मित्रांनो, शिक्षण हा समवर्ती सूचीमध्ये असलेला विषय आहे आणि समवर्ती सूचीमध्ये असलेले जे विषय असतात त्याबाबत केंद्र आणि राज्य स्वतंत्र त्या ठिकाणी कायदे करू शकतात. केंद्रानं 2009ला कायदा तयार केला, अंमलबजावणी संपूर्ण देशामध्ये झाली आणि त्याच्याबाबत जे काही थोडेफार बदल असतील आपल्या महाराष्ट्राच्या हिशोबानं ते करून महाराष्ट्र शासनानं बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2011 ही नवीन नियमावली त्या ठिकाणी तयार केली. या अधिनियमामध्ये केंद्र शासन, राज्य शासन, स्थानिक प्राधिकरण, शाळा व्यवस्थापन समिती, पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापक इत्यादी घटकांच्या जबाबदाऱ्या नमूद करण्यात आलेल्या आहेत. प्रत्येकाचे जे काही जबाबदाऱ्या आहेत, कर्तव्य आहेत, कामं आहेत हे या कायद्यामध्ये अत्यंत सुस्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे. RT 2009 म्हणजे बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार देणारा कायदा. RT हा 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांसाठी शिक्षण हा मूलभूत अधिकार बनवण्यासाठी बनवलेला भारतीय कायदा आहे. या RT 2009 नुसार 6 ते 14 वयोगटातील बालकांसाठी शिक्षण हा मूलभूत अधिकार बनलेला आहे आणि यासाठी बनवलेला हा भारतीय कायदा आहे. 1 एप्रिल 2010 रोजी लागू झालेल्या या कायद्यात मोफत आणि सक्तीचे शिक्षण अनिवार्य केले आहे. मोफत मिळणार आणि सगळ्यात महत्त्वाचं सक्तीनं प्रत्येकाला ते घ्यायचं आहे. म्हणजे आता 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थी जर घरी राहिले तर त्या ठिकाणी काही शिक्षणाची सुद्धा तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं पूर्वी जे काय होतं, आईवडील शेतावरती गेले आणि घरी मग लहान मुलांना सांभाळण्यासाठी ते मोठ्या मुलांना घरी ठेवलं जायचं किंवा मग शेतातल्या कामावरती नेलं जायचं किंवा बालमजुरी केली जायची. आता ह्या गोष्टी बंद झालेल्या आहेत या कायद्यानुसार आणि मोफत आणि सक्तीचं शिक्षण हे अनिवार्य केलेलं आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची नमूद आहे ती म्हणजे की सरकारी शाळांमध्ये तर झालंच हे मोफत, पण खाजगी शाळांमध्ये सुद्धा वंचित मुलांसाठी किंवा आर्थिकदृष्ट्या जे काही मागासलेले जे काही घटक आहेत या मुलांसाठी 25% आरक्षण त्या ठिकाणी तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे दरवर्षी RTE 2009 नुसार किंवा RTE 25% त्या ठिकाणी जे काही ॲडमिशन असतात त्याचं एक शासनानं नवीन पोर्टलच तयार केलेलं आहे RTE 25% रिझर्वेशनचं. आणि त्याच्यानुसार या खाजगी शाळांमध्ये 25% ज्या जागा आहेत त्या या वंचित आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांसाठी राखीव आहेत आणि त्यावरती मोफत प्रवेश त्या जागांवरती दिला जातो. शारीरिक शिक्षा त्या ठिकाणी शारीरिक शिक्षा करणं, आता याला शारीरिक असेल मानसिक शिक्षा असेल त्याला पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे आणि कॅपिटेशन फीवरती सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे. खाजगी शाळा एक मर्यादित शुल्क विद्यार्थ्यांकडनं फी घेऊ शकतात, पण परवानगीपेक्षा जास्त फी कॅपिटेशन फी आकारण्यावरती बंदी या कायद्यानुसार घालण्यात आलेली आहे. या अत्यंत महत्त्वाच्या तरतुदींचा या कायद्यामध्ये समावेश आहे. या कायद्यामधील प्रमुख तरतुदींबद्दल आता आपण जाणून घेऊया. प्रश्न येऊ शकतो की RT बाबत खालील योग्य विधानांचा विचार करा किंवा योग्य विधान निवडा किंवा अयोग्य विधान निवडा, अशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतात आणि ह्या ज्या तरतुदी आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पहिला आहे वय श्रेणी, की हा कायदा कोणत्या वयातील विद्यार्थ्यांना लागू होतो, तर 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची हमी देणारा हा कायदा आहे. आता मित्रांनो, जे काही नवीन शैक्षणिक धोरण 2020 NEP 2020 लागू झालेलं आहे, आता याची जी व्याप्ती आहे ती 6 ते 18 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. पण जेव्हा हा कायदा झाला आहे त्याच्यामध्ये 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची हमी देणारा हा कायदा आहे.
कोणतेही प्रत्यक्ष खर्च नाही, कॅपिटेशन फीसह कोणत्याही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष खर्चावरती बंदी घालते आणि प्रवेशासाठी तपासणी प्रक्रिया प्रतिबंधित करते. पूर्वी अनेक खाजगी शाळांमध्ये पालकांच्या मुलाखती घेतल्या जायच्या किंवा त्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या जायच्या आणि मग त्यांचे प्रवेश निश्चित केले जायचे. अशा प्रकारच्या प्रवेशासाठीच्या तपासणी प्रक्रिया आता पूर्णपणे प्रतिबंधित करण्यात आलेल्या आहेत. खाजगी शाळांमध्ये आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे. खाजगी शाळांनी त्यांच्या 25% जागा समाजातील कमकुवत आणि वंचित घटकातील मुलांसाठी राखीव ठेवाव्यात असा आदेश या कायद्याने दिलेला आहे आणि त्यानुसार आता शासनानं RT 25% त्या ठिकाणी ॲडमिशन नावाचं पोर्टल सुद्धा सुरू केलेलं आहे. कठोर वागणुकीवरती बंदी या कायद्यानं घालण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांवरील शारीरिक शिक्षा आणि मानसिक छळावरती बंदी घालण्यात आलेली आहे आणि यानुसार जे काही आपण वेळोवेळी पेपरमध्ये वाचत असतो की अशा घटना जर कुठे घडल्या तर संबंधितांवरती त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे. सुधारित पायाभूत सुविधा आणि शिक्षकांची मानकं. शालेय पायाभूत सुविधांसाठी किमान मानकं निश्चित करण्यात आलेली आहेत. या कायद्यानुसार आपल्याला माहिती आहे की 11 जी मानकं आहेत ती निश्चित करण्यात आलेली आहेत. जसं की सर्व हवामानात वापरता येतील अशा वर्गखोल्या, मुलांमुलींसाठी स्वतंत्र शौचालय आणि सुरक्षित पिण्याचे पाणी यासारखी 11 मानकं निश्चित करण्यात आलेली आहेत. त्याबद्दल आपण एक स्वतंत्र व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणारच आहोत. शिक्षकांना योग्य प्रशिक्षण देणं देखील आवश्यक आहे असं सुद्धा या कायद्यामध्ये त्या ठिकाणी नमूद केलं आहे. प्रमुख तरतूद म्हणून त्याचा समावेश केलेला आहे. प्रवेशाबाबत काय तरतूद आहे तर वयाच्या दाखल्याची कागदपत्र नसल्यानं कोणत्याही मुलाला प्रवेश नाकारता येणार नाही. म्हणजे त्या विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश घ्यायचा आहे आणि पूर्वी हा कायदा अंमलबजावणी सुरू होण्यापूर्वी, या कायद्याची अंमलबजावणी होण्यापूर्वी विद्यार्थ्यांकडे जर दाखला असेल जन्माचा तरच त्याला प्रवेश दिला जायचा. मात्र या कायद्यानं असं सांगितलं की दाखला तुमच्याकडे कसलाही प्रकारचा पुरावा नसेल त्या विद्यार्थ्याच्या जन्माचा तरी सुद्धा त्याला प्रवेश द्यायचा आहे. त्याला प्रवेश त्या कारणानं नाकारता येणार नाही. आणि आपण पाहतो की जे शिक्षक म्हणून आता सेवेमध्ये आहेत त्यांना माहिती आहे की जी संच मान्यता आधारे आता सुरू झालेली आहे त्यावेळेस अनेक अडचणी या बाबतीमध्ये येतात. कारण की आजही अनेक अशी काही मुलं आहेत वाड्या वस्त्यावरील की त्यांचे जन्म त्या झोपडीमध्ये होतात आणि त्यांच्याकडे कसल्याही प्रकारचं जन्माचं नोंदणी नसते, दवाखान्यातली नोंदणी नसते, कुठल्या अंगणवाडीमधली नोंदणी नसते. अशा विद्यार्थ्यांचे दाखले काढायला त्या पालकांना किंवा त्या शिक्षकांनाही मदत करताना अनेक अडचणी येत असतात आणि मग असे विद्यार्थी शिक्षणापासून ते वंचित पूर्वी राहत होते. आता मात्र कायद्याचं प्रावधान असल्यामुळं त्या ठिकाणी ह्या विद्यार्थ्यांना प्रवेश तर मिळतो. हे प्रवेशाबाबतची अत्यंत महत्त्वाची तरतूद कायद्यानं केलेली आहे. या कायद्यानुसार शाळा व्यवस्थापन समिती अर्थात SMC स्कूल मॅनेजमेंट कमिटीची त्या ठिकाणी स्थापना झालेली आहे. प्रश्न येऊ शकतो की SMCची स्थापना कोणत्या कायद्यानं झाली किंवा त्याच्यामध्ये कोणत्या धोरणानं झाली. तर मित्रांनो RT 2009 नुसार या शाळा व्यवस्थापन समितींची स्थापना करण्यात आलेली आहे. शाळेच्या कामकाजावरती लक्ष ठेवण्यासाठी आणि शाळेचा विकास आराखडा, विकास योजना तयार करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समित्या स्थापन करणं आवश्यक आहे. ही तरतूद होती. आता प्रत्येक शाळेमध्ये ती खाजगी असो स्वयंअर्थसहाय्यित शाळा असो प्रत्येक शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती ही बंधनकारक आहे आणि त्यामध्ये पालकांमधूनच अध्यक्षांची निवड सुद्धा केली जाते. जास्तीत जास्त 17 म्हणजे सदस्य त्याच्यामध्ये असतात आणि त्याच्यामध्ये जे पालकांमधील अध्यक्ष असतात, सचिव म्हणून मुख्याध्यापक असतात आणि एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी सुद्धा या कमिटीवरती असते. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि देखरेख ठेवण्यासाठी नेमकं कोण काम करतं तर मित्रांनो भारतामध्ये राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग आहे NCPCR. या राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाद्वारे या कायद्याचं निरीक्षण केलं जातं. NCPCR म्हणजेच काय प्रश्न येऊ शकतो की NCPCRचं फुल फॉर्म काय. नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स. NCPCR म्हणजे काय नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स म्हणजेच राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग. आणि हा आयोग या RTच्या तरतुदींचं कलमांचं अंमलबजावणी होते की नाही यावरती देखरेख ठेवण्याचं काम करत आहे. या NCPCRच्याच आधारित म्हणजे
NCPCR संपूर्ण देशात काम करतं. NCPCRच्याच आधारे सर्व राज्यांमध्ये त्या ठिकाणी SCPCR म्हणजेच राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना झालेली आहे, किंवा शिक्षण हक्क संरक्षण प्राधिकरण जे आहे REPA हे स्थापन झालेलं आहे. आणि या दोन संस्थांच्या माध्यमामधून RT 2009च्या कलमांची, या कायद्याची ठळकपणे त्या ठिकाणी अंमलबजावणी होते की नाही, योग्य अंमलबजावणी होते की नाही, यावरती देखरेख ठेवण्याचं काम राज्यांमध्ये या दोन संस्था करत आहेत. हा कायदा न्याय्य मानला जातो. शिक्षण क्षेत्रामधील हा एक अत्यंत महत्त्वाचा कायदा आहे. शिक्षण क्षेत्रातील एक मैलाचा दगड ठरणारा हा कायदा आहे. हा कायदा न्याय्य मानला जातो. म्हणजेच जर त्यातील तरतुदींचं पालन केलं गेलं नाही तर संबंधित लोकांवरती, संस्थांवरती कारवाई ही होऊ शकते. यासाठी या संस्था त्या ठिकाणी काम करत असतात आणि म्हणून त्या ठिकाणी देखरेख करणारी ही यंत्रणा आहे. मित्रांनो, आता या कायद्याची पार्श्वभूमी आपण जाणून घेणार आहोत की कधीपासून याबाबत सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाबाबत प्रयत्न सुरू झालेले होते आणि मग हा कायदा निर्माण झाला. आणि कायदा निर्माण झाल्यानंतर सुद्धा जे काही प्रयत्न चालू आहेत त्याबाबत आता आपण माहिती जाणून घेऊया. या कायद्याची पार्श्वभूमी आता आपण जाणून घेऊया. मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 4 ऑगस्ट 2009 मध्ये संसदेने हा कायदा संमत केला आणि त्या ठिकाणी 1 एप्रिल 2010ला हा कायदा लागू झाला. हा एक अत्यंत महत्त्वाचा कायदा भारतात तयार झालेला आहे. राष्ट्रपतींच्या मान्यतेनंतर हा अधिनियम 1 एप्रिल 2010 पासून संपूर्ण देशभर जम्मू आणि काश्मीर वगळता लागू होत असल्याची अधिसूचना जारी करण्यात आली आणि 1 एप्रिल 2010 पासून हा कायदा लागू झाला. त्याच दिवशी 86व्या घटना दुरुस्तीनुसार 6 ते 14 वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क प्राप्त झाल्याचेही अधिसूचित करण्यात आले. कायदा लागू झाल्याबरोबर 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळण्याचा हक्क आहे, हे त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. तो हक्क या विद्यार्थ्यांना, या बालकांना, मुलामुलींना प्राप्त झाल्याचं त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे. तो हक्क त्यांना आता मिळालेला आहे. कायदा लागू झाल्याबरोबर प्रत्येक मुलाचे शिक्षण हा मूलभूत अधिकार बनवणाऱ्या 135 देशांपैकी भारत हा एक देश बनलेला होता. शिक्षण हा जो काही शिक्षण हक्क अधिनियम आलेला आहे त्याच्यामध्ये मोफत आणि सक्तीचे हे शब्द टाकण्यात आलेले आहेत. त्यानुसार शिक्षण हा बालकांसाठी मूलभूत अधिकार बनलेला आहे आणि शिक्षणाला मूलभूत अधिकार मानणाऱ्या 135 देशांमध्ये भारताचा समावेश झालेला आहे. प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठीच भारत सरकारनं हा अधिनियम लागू केलेला आहे. अनेक कायदे झालेले होते. घटना ज्यावेळेस निर्माण झाली त्यावेळेस कलम 85 टाकण्यात आलेलं होतं, परंतु तत्कालीन देशाची जी काही आर्थिक स्थिती आहे त्यानुसार मोफत शिक्षण जे आहे ते सुरू झालेलं नव्हतं. त्याच्यामध्ये वेळोवेळी अनेक बदल करण्यात आले. त्या ठिकाणी कोठारी आयोग आला, 86ला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं, अनेक बदल किंवा मध्येही अनेक कमिट्या, अनेक आयोग नेमण्यात आलेले होते. मात्र 2009चा हा कायदा आणि 1 एप्रिल 2010चा हा दिवस आहे, तिथपर्यंत वाट पाहावी लागली आणि या दिवशी हा जो काही कायदा आहे त्या ठिकाणी या कायद्यानं शिक्षणाला मूलभूत अधिकार भारतामध्ये 6 ते 14 वयोगटातील बालकांसाठी बनवलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या ठिकाणी या मुलांना मोफत आणि शिक्षणाचा हक्क आता मिळालेला आहे. म्हणजे विद्यार्थी शाळेच्या प्रवाहापासून जे दूर होते ते शाळेच्या प्रवाहामध्ये आता आलेले आहेत. RT 2009 आणि जम्मू काश्मीर आपण आतापर्यंत 3-4दा वाचलं, ऐकलं, पाहिलं की RT 2009 लागू झाला 1 एप्रिल 2010 पासून, पण जम्मू आणि काश्मीर वगळून. आता जम्मू आणि काश्मीर आणि RT 2009 बाबत माहिती घेऊया. जम्मू आणि काश्मीर पुनर्गठन अधिनियम 2019 संसदेनं राज्यसभेमध्ये 5 ऑगस्ट 2019 रोजी आणि लोकसभेमध्ये 6 ऑगस्ट 2019 रोजी मंजूर केला. आणि मंजूर केल्यानंतर 9 ऑगस्ट 2019 रोजी महामहिम राष्ट्रपतींनी या कायद्याला मंजुरी दिली आणि त्याच्यानंतर कलम 370 जे आहे ते या भागामध्ये रद्द झालेलं होतं मित्रांनो. आणि 31 ऑक्टोबर 2019 रोजी हा जो अधिनियम आहे जम्मू आणि काश्मीर पुनर्गठन अधिनियम 2019 तो 31 ऑक्टोबर 2019 रोजी लागू झाला आणि तेव्हापासून कलम 370 त्या ठिकाणी
जम्मू काश्मीरमधून रद्द झालेलं होतं आणि ते रद्द झाल्याबरोबर पूर्वी या कलमामुळं 370 कलमामुळं काय व्हायचं, भारतीय संसदेने केलेले कायदे जे होते ते सरळ सरळ जम्मू काश्मीरला लागू होत नव्हते. पण कलम 370 31 ऑक्टोबर 2019 रोजी रद्द झालं आणि तेव्हापासून RT 2009 जम्मू काश्मीरमध्ये लागू झालेला आहे. म्हणजे 31 ऑक्टोबर 2019 पासून जम्मू काश्मीरला लागू झाला आणि तेव्हापासून संपूर्ण देशभरामध्ये तो लागू झाला. पूर्वी संपूर्ण देशभर, पण जम्मू काश्मीर वगळून आता 31 ऑक्टोबर 2019 पासून संपूर्ण देशामध्ये हा कायदा लागू झालेला आहे. प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाविषयी एप्रिल 2009 पूर्वीपासूनच प्रयत्न झाल्याचे आपण ऐकतो आहोत, परंतु ह्याला 100 वर्षांपूर्वीपासूनची पार्श्वभूमी आहे. साधारणतः 150 वर्षांची पार्श्वभूमी आहे. ब्रिटिश काळामध्ये 18 मार्च 1910 रोजी नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी पहिल्यांदा तत्कालीन ब्रिटिश संसदेसमोर मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या कायद्याची मागणी करणारा प्रस्ताव सादर केलेला होता. म्हणजे ब्रिटिश पार्लमेंट समोर अधिकृतरित्या जो मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा जो अधिकृत प्रस्ताव आहे तो 18 मार्च 1910 नामदार गोखले यांनी ब्रिटिश पार्लमेंट समोर मांडलेला होता. तो मंजूर झालेला नव्हता, पण तो मांडलेला होता. आता या कायद्याची जी काही पार्श्वभूमी आहे किंवा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाबाबत जे काही स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जे प्रयत्न झाले आहेत ते आता जाणून घेऊया. मित्रांनो, ब्रिटिश राजवटीमधील जी शिक्षण व्यवस्था होती ही लॉर्ड मॅकॉलेच्या शिक्षणाच्या झिरपत्या सिद्धांतावरती आधारित होती, किंवा जो शिक्षणाचा पाझरता सिद्धांत आहे किंवा झिरपता सिद्धांत या शब्दांनी जो प्रसिद्ध आहे, या लॉर्ड मॅकॉलेच्या या झिरपत्या सिद्धांतावरती ही शिक्षण व्यवस्था आधारित होती. आणि आपल्याला माहिती आहे झिरपता सिद्धांतामध्ये उच्चवर्णीयांना शिक्षण द्या आणि ते हळूहळू ते झिरपत किंवा पाझरत तळागाळातील लोकांपर्यंत जाईल. आणि कधीपर्यंत जाईल त्याला काय ते काळाची मर्यादा नव्हती. अशा पद्धतीनं लॉर्ड मॅकॉलेनं तो सिद्धांत 1835च्या सुमारास मांडलेला होता आणि त्यावरतीच आपली शिक्षण व्यवस्था ही अवलंबून होती. ही जी शिक्षण व्यवस्था होती लॉर्ड मॅकॉलेच्या सिद्धांतांवरती आधारित, ही केवळ आणि केवळ कारकून तयार करण्यापुरतीच मर्यादित ठेवलेली ही व्यवस्था होती. इंग्रजांच्या त्या ठिकाणी कारकुनी कामं करण्यासाठी, त्या ठिकाणी नोकर तयार करण्यासाठी, कारकून तयार करण्यासाठी ही शिक्षण व्यवस्था इंग्रजांनी या मॅकॉलेच्या सिद्धांतावरती आधारित तयार केलेली होती. जे शिक्षण दिलं जात होतं त्या काळामध्ये ते मोफत नव्हतं आणि सक्तीचं तर मुळीच नव्हतं. त्यामुळे सर्वसामान्यांची मुलं शिक्षण घेऊ शकत नव्हती आणि त्यांना ते परवडणारं सुद्धा नव्हतं. याच काळामध्ये 1870 मध्ये सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम पारित झाला. 5 ते 12 वयोगटातील विद्यार्थ्यांचा विचार या कायद्यामध्ये केलेला होता. आणि ही घटना कुठं घडली होती तर इंग्लंडमध्ये ही घटना घडलेली होती. ब्रिटिश पार्लमेंटनं 1870 मध्ये सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम त्या ठिकाणी इंग्लंडमध्ये तो मंजूर केलेला होता आणि या अधिनियमामध्ये 5 ते 12 वयोगटातील विद्यार्थ्यांचा विचार केलेला होता. म्हणजे तिकडं तो कायदा झालेला आहे. पण या कायद्यात सक्तीचा शब्द आल्यामुळं, सक्तीचं शिक्षण हा शब्द आल्यामुळं या कायद्याची त्या काळामध्ये जगभरातील प्रमुख वृत्तपत्रांनी दखल घेतली आणि हे शब्द भारतीय वृत्तपत्रांमध्ये सुद्धा छापून झाले. आणि तत्कालीन जे आपले विचारवंत आहे, समाजसुधारक होते, शिक्षणतज्ज्ञ त्या काळातले होते, ते आता या दृष्टीनं विचार करायला लागलेले होते. या कायद्यानं शिक्षण सक्तीचं झालं होतं परंतु मोफत झालेलं नव्हतं. सक्तीचं शिक्षण हे सक्तीचं असावं पण ते मोफतही असावं या दृष्टीने तत्कालीन समाजसुधारक, विचारवंत आणि शिक्षणप्रेमी आता उघड विचार आणि भूमिका मांडू लागलेले होते. इंग्लंडमध्ये जो काही हा कायदा झालेला होता सक्तीच्या शिक्षणाचा, या कायद्यामुळं आता शिक्षण हे सक्तीचं असावं परंतु ते मोफतही असावं असा विचार आता प्रामुख्यानं पुढे यायला लागला. याच विचारामधून 1882 मध्ये नेमण्यात आलेल्या भारतीय शिक्षण आयोगापुढे महात्मा फुले व इतर समाजसुधारकांनी मोफत शिक्षणाची व्यवस्था होण्याची मागणी केली. महात्मा फुले यांनी शेतकऱ्याच्या वेशामध्ये जाऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यांवरती जे काही अन्याय अत्याचार होत होते त्याबाबतही त्यांनी आग्रही भूमिका मांडलेली होती. आणि त्याच वेळेला शिक्षणाबाबत सुद्धा शिक्षण हे सक्तीचं असावं पण ते मोफत असावं हा विचार सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी मांडलेला होता.
मित्रांनो, हा जो भारतीय शिक्षण आयोग 1882 आहे तो हंटर कमिशन या नावानं सुद्धा ओळखला जातो, कारण त्याचे प्रमुख होते सर विल्यम हंटर. अनेक वेळेला पेपरमध्ये प्रश्न आलेले आहेत की हंटर कमिशन पुढे साक्ष कोणी दिली, तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी दिलेले आहे. ज्यावेळेस हंटर कमिशन पुण्यामध्ये आलेलं होतं त्यावेळेला. आणि शेतकऱ्यांच्या वेशभूषेमध्ये या हंटर कमिशन पुढे साक्ष कोणी दिली असाही प्रश्न आलेला आहे. त्याचंही उत्तर महात्मा फुलेच आहे. आणि हा हंटर कमिशन कशा बाबतीत आहे असेही प्रश्न आलेले आहेत. त्याच्यामुळे हा आयोग अत्यंत महत्त्वाचा आहे. व्हाईसरॉय लॉर्ड रिपन यांनी हा आयोग नेमलेला होता, कारण की ती कारकीर्द लॉर्ड रिपन यांची आहे आणि त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय त्या काळामध्ये, जसं एल्बर्ट बिल वगैरे जे आहे, एल्बर्ट बिल 2 फेब्रुवारी 1883 आलेलं होतं आणि त्याच्यानुसार जे काही हायकोर्टमधले जे काही खटले आहेत युरोपियन लोकांचे, ते भारतीय वकिलांना लढण्याचे अधिकार वगैरे देणारा जो काही सुधारणा होत्या, अशा अनेक सुधारणा या लॉर्ड रिपनने केलेल्या होत्या. त्यातला त्यांनी हा भारतीय शिक्षण आयोग 1882 सुद्धा शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी नेमलेला होता. ब्रिटिश सरकारच्या निर्णयाची वाट न पाहता बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी 1893 मध्ये बडोदा संस्थानातील अमरेली तालुक्यातील मुलांसाठी मोफत शिक्षणाची व्यवस्था करून दिली. तिकडं इंग्लंडमध्ये तो कायदा झाला सक्तीचा, भारतामध्ये विचारवंत आता बोलायला लागले. त्या हंटर कमिशन पण आला त्या बाबतीमध्ये, शिक्षणाच्या बाबतीमध्ये. त्याच्याही पुढं समाजसुधारकांनी विचारवंतांनी भूमिका मांडल्या, सक्तीचं आणि मोफत शिक्षण व्हावं. पण इंग्रजांनी अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नव्हता आणि त्या इंग्रज निर्णय घेतील याची अपेक्षाही कोणाला नव्हती. आणि त्याच वेळेला बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी कुठल्याही प्रकारची वाट न पाहता 1893ला बडोदा संस्थानामधील अमरेली तालुक्यामध्ये त्या ठिकाणी मुलांसाठी मोफत शिक्षणाची व्यवस्था सुरू केली. आणि एक जे काही अभूतपूर्व गोष्ट आहे त्यांनी ती सुरू केली होती की ज्याची दखल सर्वांनी घेतली आणि हळूहळू या जे काही सक्तीचा आणि मोफत ही जे शब्द आहेत या दृष्टीनं आता खऱ्या अर्थानं भारतामध्ये वाटचाल सुरू झाली होती. त्याला कारणीभूत ठरले बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड महाराज. मोफत शिक्षण व्यवस्थेची मुहूर्तमेढ या महाराजांच्या आश्वासक पावलामुळं त्यांच्या या हे जे काही मोफत शिक्षण त्यांनी अमरेली तालुक्यामध्ये बडोदा संस्थानामध्ये सुरू केलेलं होतं, त्याच्यामुळे आता ही मुहूर्तमेढ रोवली गेलेली होती. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी अमरेली तालुक्यापुरतेच मोफत शिक्षण मर्यादित न ठेवता पुढे 1906 साली त्यांनी संपूर्ण बडोदा संस्थानामध्ये सक्तीचं आणि मोफत शिक्षण सुरू केलं. आणि मग प्रश्न विचारला जातो की भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सक्तीचं आणि मोफत शिक्षणाची अंमलबजावणी कोणत्या संस्थानामध्ये करण्यात आली, कोणत्या तालुक्यामध्ये करण्यात आली आणि ती कोणी केली, तर बडोदा संस्थानामध्ये अमरेली तालुक्यात सुरुवात झाली, पण संपूर्ण बडोदा संस्थानामध्ये याची अंमलबजावणी बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड महाराजांनी केली आहे. हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. मित्रांनो, आपण द स्पर्धागुरू पाहतो आहोत आणि अशीच महत्त्वाची माहिती आपण याही पुढे जाणून घेणार आहोत. त्यासाठी द स्पर्धागुरूला आवर्जून सबस्क्राईब करा. सक्तीचं आणि मोफत शिक्षण सुरू करणारं बडोदा संस्थान हे देशातील पहिलं संस्थान ठरलं आणि या संस्थानामध्ये जे काही मोफत आणि सक्तीचं शिक्षण सुरू करण्यात आलेलं होतं त्याच्यामध्ये 7 ते 12 वयोगटातील मुलांचा समावेश होता आणि 7 ते 10 वयोगटातील मुलींचा समावेश होता. प्रश्न येऊ शकतो की या बडोदा संस्थानामध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड महाराजांनी जे काही मोफत आणि सक्तीचं शिक्षण सुरू केलेलं होतं त्याच्यामध्ये कोणता वयोगट त्यांनी समोर ठेवलेला होता, तर मुलं 7 ते 12 आणि मुली 7 ते 10 या वयोगटातील मुलींचा समावेश करण्यात आलेला होता. 1906 मध्येच नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी इम्पिरियल विधान परिषदेपुढे मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा प्रस्ताव मांडण्यात पुढाकार घेतला. जसं आता महाराजांनी स्वतः कृतीमधून याची सुरुवात करून दिलेली होती आणि इकडे जे काही राष्ट्रीय काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत तेही संपूर्ण देशामध्ये हे लागू व्हावं यासाठी प्रयत्न करत होते आणि यातूनच 1906 साली नामदार गोखल्यांनी इम्पिरियल विधान परिषदेपुढे मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा प्रस्ताव मांडण्यात पुढाकार घेतला. 18 मार्च 1910 रोजी नामदार गोखले यांनी ब्रिटिश पार्लमेंटच्या समोर प्रत्यक्ष स्वरूपामध्ये सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाचा प्रस्ताव त्यांनी मांडला, परंतु ब्रिटिश संसदेनं तो प्रस्ताव रद्द केला. पुढे 1915च्या सुमारास त्या ठिकाणी नामदार गोखले यांचं निधन झालं.
तो प्रस्ताव रद्द झाला. नामदार गोखलेंचं सुद्धा निधन झालं, परंतु तत्कालीन नेत्यांनी प्रयत्न हे सुरूच ठेवले आणि नामदार गोखलेंचा प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी त्या ठिकाणी हे शिवधनुष्य आहे ते विठ्ठलभाई पटेलांनी स्वतःच्या खांद्यावरती घेतलं आणि 1917 त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा याबाबत पुढाकार घेतला. आता विठ्ठलभाई पटेल कोण, तर सरदार वल्लभभाई पटेलांचे ज्येष्ठ बंधू. विठ्ठलभाई पटेल कोण, तर सरदार वल्लभभाई पटेलांचे देशाच्या पहिल्या गृहमंत्र्यांचे मोठे बंधू आहेत. या विठ्ठलभाई पटेलांनी नामदार गोखलेंचं स्वप्न साकार करण्याचं किंवा देशातील सर्व बालकांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळवून देण्यासाठी आता त्यांनी प्रयत्न सुरू केले, पुढाकार घेतला आणि त्यात त्यांना यश आलं. मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा पास झाला. मुंबई प्राथमिक शिक्षण कायदा 1918 या नावानं हा कायदा झाला आणि विठ्ठलभाई पटेलांनी याबाबत पुढाकार घेतल्यामुळं याला पटेल ॲक्ट या नावानं सुद्धा ओळखलं जातं. पटेल ॲक्ट हे काय या कायद्याचं अधिकृत त्या ठिकाणी ऑथोराईज नाव नाही आहे, मात्र विठ्ठलभाई पटेलांनी पुढाकार घेतल्यामुळं त्याची मांडणी व्यवस्थित झाली किंवा इंग्रजांचाही आता कल बदललेला होता आणि मुंबई प्राथमिक शिक्षण कायदा 1918 हा मंजूर झाला. मोफत आणि सक्तीचं शिक्षण देणारा हा कायदा होता आणि विठ्ठलभाई पटेलांनी प्रयत्न केल्यामुळं त्याला पटेल ॲक्ट या नावानं त्या ठिकाणी ओळखलं जातं. या पटेल ॲक्टनुसार 5 ते 13 वयोगटातील विद्यार्थ्यांचा समावेश या सक्तीच्या आणि मोफत व्याख्येमध्ये करण्यात आलेला होता. त्यानंतर या सुमारास 1917 आपल्या महाराष्ट्रामध्ये जे करवीर संस्थान आहे, कोल्हापूर संस्थान आहे, यामध्ये सुद्धा राजर्षी शाहू महाराजांनी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची अंमलबजावणी सुरू केली. 1906 जे बडोदा संस्थानामध्ये त्या ठिकाणी महाराजा सयाजीराव गायकवाडांनी जी काही पाऊल उचललेलं होतं, जी सुरुवात केलेली होती, त्या गोष्टीचा आदर्श ठेवून राजर्षी शाहू महाराजांनी करवीर संस्थानामध्ये, कोल्हापूर संस्थानामध्ये सक्तीचं आणि मोफत शिक्षणाची अंमलबजावणी सुरू केली आणि आता कोल्हापूर संस्थानामध्ये सुद्धा बालकांना हा शिक्षणाचा हक्क मिळाला. या कायद्याचा उद्देश काय होता, जे संस्थानामध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये महाराजांनी सुरू केलं होतं, शाहू महाराजांनी सुरू केलं होतं, याचा उद्देश काय होता, तर राज्यातील सर्व मुलांना, विशेषतः मागासलेल्या घटकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं हा या कायद्याचा उद्देश होता. मोफत शिक्षण शाहू महाराजांनी 1917 हा कायदा लागू केला, ज्यामध्ये प्राथमिक शिक्षणाची मोफत करण्याची तरतूद होती. सक्तीचं शिक्षण काय केलं महाराजांनी, तर शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी हे शिक्षण महाराजांनी सक्तीचं केलेलं होतं. यामुळे कोल्हापूर संस्थानातील शैक्षणिक बदलांना चालना मिळाली आणि शिक्षणाचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलं. 1918 ब्रिटिशकालीन भारताच्या संविधानात्मक सूचीमध्ये सक्तीच्या शिक्षणाचा अंतर्भाव झाला. बघा, ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. 1918 ब्रिटिशकालीन भारताच्या संविधानात्मक सूचीमध्ये सक्तीच्या शिक्षणाचा अंतर्भाव झाला. प्रश्न येऊ शकतो की भारतामध्ये सक्तीच्या शिक्षणाचा अंतर्भाव संविधानात्मक सूचीमध्ये कधी झाला, तर 1918 झालेला आहे. त्याला तो मुंबई प्राथमिक शिक्षण अधिनियम कारणीभूत आहे. मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या प्रसारासाठी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये तत्कालीन नेत्यांनी केलेल्या प्रयत्नांना फारसं यश आलेलं नसलं तरी त्यांच्या प्रयत्नांची नोंद जी आहे ती शिक्षणाच्या इतिहासामध्ये झालेली आहे आणि हे प्रयत्न स्वातंत्र्योत्तर काळामध्ये दिशादर्शक ठरलेले आहेत. या प्रयत्नांसोबतच महात्मा गांधी यांनी जी काही मूलोद्योगी शिक्षण पद्धती आणलेली होती तिच्याही मदतीनं शिक्षणामध्ये बदल झाले, किंवा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी जे काही शिक्षण भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सुरू केलं त्याच्यामुळे सुद्धा काही बदल झाले. राजर्षी शाहू महाराजांनी तर प्रत्येक समाजासाठी त्या मुलांना राहण्यासाठी वसतिगृह सुरू केले, शाळा सुरू केल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा शाळा सुरू केल्या. सिद्धार्थांनी मिलिंद कॉलेजच्या माध्यमातून उच्च शिक्षणाची सोय करून दिली. त्यासोबतच गुरुवारी रवींद्रनाथ टागोरांनी सुद्धा विश्वभारती असेल, शांतिनिकेतन असेल यासारख्या महत्त्वाच्या संस्था सुरू केल्या आणि या सारखे अनेक त्या ठिकाणी समाजसुधारक, विचारवंत, शिक्षणप्रेमींनी त्या काळामध्ये प्रयत्न केले होते. नवीन नवीन शिक्षण संस्था सुरू केलेल्या होत्या आणि त्यांच्या या वैचारिक आणि सक्रिय योगदानामुळं भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये हळूहळू त्या ठिकाणी बदल हे घडत गेलेले होते आणि या प्रयत्नांमुळेच भविष्यामध्ये सक्तीचं आणि मोफत शिक्षण त्या ठिकाणी झालेलं होतं. खेर समिती. आता
पर्यंतची काय माहिती आपण पाहिली ती स्वातंत्र्यपूर्व काळाचे जे काही प्रयत्न होते ते पाहिले. आता स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जे बदल झाले, प्रयत्न झाले, त्याबद्दल जाणून घेऊया. 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच खेर समिती जी आहे ती भारत सरकारनं नेमलेली होती. स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारत सरकारनं शिक्षण या विषयावरती विशेष भर दिलेला होता आणि बालकांच्या सुव्यवस्थित शिक्षणासाठी माननीय खेर यांच्या अध्यक्षतेखाली 1947 मध्येच एक समिती गठीत करण्यात आलेली होती. खेर समितीचे प्रमुख होते बाळासाहेब गंगाधर खेर आणि स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे ते पहिले मुख्यमंत्री सुद्धा होते. या समितीचा उद्देश काय होता तर देशातील सर्वच बालकांना प्राथमिक शिक्षणाची सुविधा निर्माण करून देणाऱ्या मार्गाचा व साधनांचा अभ्यास करणे. आतापर्यंत आपण जे काही कमिशन वगैरे पाहतोय किंवा आरटीच्या तरतुदी वगैरे पाहिल्या किंवा ही खेर समिती किंवा इथून पुढे जी माहिती येणार आहे, हे जे काही वाक्य आहेत ना हे फार महत्त्वाचे आहेत. कारण की याबाबत खालील विधानांचा विचार करा, खालील विधाने निवडा, अयोग्य विधान निवडा, असे प्रश्न येऊ शकतात. म्हणून ही विधानं फार महत्त्वाची आहेत. खेर समितीचा उद्देश काय होता तर देशातील सर्वच बालकांना प्राथमिक शिक्षणाची सुविधा निर्माण करून देणाऱ्या मार्गाचा व साधनांचा अभ्यास करणं. याच वर्षात मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची नोंद बालकाच्या मूलभूत हक्कांच्या यादीत करण्यात आली. 1947लाच बरं का. याच वर्षामध्ये मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची नोंद बालकांच्या मूलभूत हक्कांच्या यादीत करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 23 नोव्हेंबर 1949 बाबत एक महत्त्वाचं विधान केलं, एक महत्त्वाचा विचार त्यांनी मांडला की वयाची 14 वर्ष पूर्ण होईपर्यंत कोणत्याही बालकानं चरितार्थासाठी मजुरीत न राहता किंवा बालमजुरी न करता कोणत्या ना कोणत्या शाळेत प्रवेश घेऊन शिक्षण घ्यावं, हा एक अत्यंत महत्त्वाचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 23 नोव्हेंबर 1949ला मांडला. म्हणजे 14चं आता जे आलं ना, 14 हे आपण आतापर्यंत आरटी पाहतोय किंवा कलम 45 पाहतोय किंवा 21(1) पाहतोय 86व्या घटना दुरुस्तीनुसार. तर हे 14 जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे काही 23 नोव्हेंबर 1949ला विधान केलेलं आहे, घटना लागू होण्या म्हणजे घटना स्वीकारण्यापूर्वी 26 नोव्हेंबर 1949ला घटना त्या ठिकाणी स्वीकारली म्हणजे ती मंजूर झाली. नंतर तिची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950ला झाली. पण ही घटना त्याच्यावरती घटना समितीच्या प्रमुखांची सही होण्यापूर्वी 3 दिवस अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 वर्षाबाबत उल्लेख केलेला आहे. आणि मग हे जे काही सक्तीचा आणि मोफत आपण पाहतोय 6 ते 14 वयोगट, हा या प्रमुख विचारानंतर तो आलेला आहे. 1950 मध्ये शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाच्या हेतूनं मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा स्वीकार करून त्यांचा अंतर्भाव शासनानं घटनेच्या मार्गदर्शक तत्वांमधील कलम 45 मध्ये केलेला आहे. कलम 45 काय सांगतं तर घटनेच्या सुरुवातीपासून म्हणजे घटना आता लागू होणार आहे 26 जानेवारी 1950 पासून, तेव्हापासून 10 वर्षाच्या आतमध्ये 14 वर्षांपर्यंतच्या सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याचा राज्यानं प्रयत्न करावा असं या कलम 45 मध्ये नमूद केलेलं आहे. 1960 अखेरपर्यंत 14 वर्षांपर्यंत वयोगटातील बालकांना मोफत व सक्ती शिक्षण उपलब्ध करून देण्याचं धोरण शासनानं स्वीकारलेलं होतं. परंतु स्वातंत्र्योत्तर काळातली देशाची तत्कालीन आर्थिक स्थिती साधारण असल्यानं मोफत शिक्षणाची अंमलबजावणी शक्य झालेली नव्हती. आणि मग मित्रांनो एक खटला त्या ठिकाणी दाखल झाला सर्वोच्च न्यायालयामध्ये. उन्नीकृष्णन विरुद्ध आंध्र प्रदेश राज्य खटला 1993. हा खटला अत्यंत महत्त्वाचा आहे. हे जे काही 86वी घटना दुरुस्ती आहे, कलम 21 क आहे आणि नंतर मग 2009ला जो RT आलाय ना, त्यासाठी हा खटला अत्यंत महत्त्वाचा आहे. याच्याबद्दल आपल्याला माहिती असणं म्हणजे आवश्यक आहे. उन्नीकृष्णन विरुद्ध आंध्र प्रदेश राज्य खटला 1993 काय आहे. उन्नीकृष्णन यांचे याचिकेवरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं प्रेरित होऊन केंद्र सरकारनं शिक्षणाच्या अधिकाराचा कायदा करून तो अंमलात आणण्याविषयीच्या सामाजिक मागणीचा जोर लक्षात घेतला आणि 1993 पासून त्या दृष्टीनं घटना दुरुस्तीच्या प्रयत्नांना सुरुवात केली. आणि मग डिसेंबर 2002 मध्ये 86वी घटना दुरुस्ती मंजूर झाली आणि यानुसार संविधानाच्या 21व्या कलमानंतर 21 क किंवा 21A किंवा 21अ या कलमाचा समावेश झाला. कलम 21 काय सांगतंय तर कलम 21 म्हणतं की जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण घटना करते. आणि कलम 21 क काय सांगतंय किंवा कलम 21अ काय म्हणतंय, प्राथमिक शिक्षणाच्या अधिकाराशी संबंधित असणारं हे कलम आहे. या कलमानुसार 6 ते 14 वयोगटातील मुलांना
मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळण्याचा मूलभूत अधिकार प्राप्त झालेला आहे. मूलभूत अधिकार, शिक्षण मूलभूत अधिकार आहे या वयोगटातील मुलांसाठी, बालकांसाठी हे नमूद करण्यात आलेलं आहे. कायद्यानं ठरवून दिल्यानुसार देशातील सर्व राज्य त्यांच्या राज्यातील 6 ते 14 वयोगटाच्या सर्व बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देतील आणि त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण करतील, असं कलम 21 क मध्ये नमूद केलेलं आहे. 86वी घटना दुरुस्ती आणि कलम 21 क नुसार आजचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाविषयीचा अधिनियम अस्तित्वात आलेला आहे. यामागे 1 शतकापेक्षाही जास्त मोठ्या कालावधीचा इतिहास आहे. हा जो RT 2009 आला तो या 86वी घटना दुरुस्ती आणि कलम 21 क नुसार जो मूलभूत अधिकार मिळालेला होता त्यानुसार हा हक्क देणारा अधिनियम त्या ठिकाणी भारत सरकारनं मंजूर केलेला आहे. शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाच्या यशस्वीतेसाठी झालेले जे प्रयत्न आहेत, सार्वत्रिकीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळापासून थोर विचारवंत, समाजसुधारक, शिक्षणतज्ञ यांनी योगदान दिलं. देश आणि राज्य पातळीवर सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत. जागतिक बँक आणि युनिसेफ किंवा युनेस्को असेल, तसेच देशांतर्गत आणि राज्यातील स्वयंसेवी ज्या संस्था आहेत यासुद्धा या कामी त्या ठिकाणी हातभार लावित आहेत. 2002 पासूनच म्हणजे जवळजवळ 2 दशकांपासून शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी सर्वांचे प्रयत्न चालू आहे, सर्वांचं कार्य चालू आहे. सन 2000 अखेर सर्वांसाठी शिक्षण, सन 2000 अखेर सर्वांसाठी शिक्षण, एज्युकेशन फॉर ऑल बाय 2000 हा एक महत्त्वाचा जो काही सिद्धांत आहे किंवा महत्त्वाचा विचार सन 1990 मध्ये मांडण्यात आला. थायलंडमधील जोमटीन या ठिकाणी या विषयावर आधारित एक जागतिक परिषद झालेली होती आणि जवळजवळ 150 राष्ट्रांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता. या परिषदेमध्ये सुमारे 150 राष्ट्रांनी, 150 राष्ट्रांनी सहभाग घेतलेला होता. अध्ययनाचे विस्तारलेले चित्र नमूद करताना 2000 अखेर प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करण्याची आणि निरक्षरतेचे प्रमाण भरीव प्रमाणामध्ये कमी करण्याची या सहभागी असलेल्या सर्व राष्ट्रांनी भीष्म प्रतिज्ञा घेतलेली होती. मात्र अजूनही त्याला मुदतवाढ झालेली आहे. ती कुठपर्यंत झालेली आहे, ही मुदतवाढ टप्प्याटप्प्यानं वाढली, ते सुद्धा आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आंतरराष्ट्रीय परिषद डकार, सेनेगलमधील डकार या ठिकाणी 2000 साली झाली. 2000 पर्यंत उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं पण ते काही साकार झालेलं नव्हतं आणि मग परत आढावा घेण्यासाठी 2000 साली सेनेगल या राष्ट्रातील डकार या ठिकाणी आंतरराष्ट्रीय परिषद झाली आणि सार्वत्रिकीकरणाच्या उद्दिष्टांपासून दूर राहिलेल्या राष्ट्रांना, जे काही खूप दूर राहिलेले या उद्दिष्टापासून जी राष्ट्र होती या राष्ट्रांना या परिषदेमध्ये आवर्जून समाविष्ट करून घेण्यात आलेलं होतं. या परिषदेमध्ये मागील दशकाच्या 1990 ते 2000 या 10 वर्षांच्या काळामध्ये जे काही बदल झाले आहेत, जे काम झालं आहे या कार्याचा आढावा घेण्यात आलेला होता आणि टार्गेट जे आहे ते परत एकदा वाढवलं होतं 15 वर्षांनी आणि 2015 सालापर्यंत सार्वत्रिकीकरणाचं ध्येय गाठण्यावरती विचार विमर्श करण्यात आला होता. जोमटीन परिषद 1990ला तिने सार्वत्रिकीकरणाचं उद्दिष्ट ठरवलं 2000 सालापर्यंत. आता ही सेनेगलमध्ये डकार या ठिकाणी जी परिषद झाली तिने ते टार्गेट 2015 पर्यंत आता ठेवण्यात आलेलं होतं आणि हे जे काही साल आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. ह्या परिषदा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. 2015 मध्ये संयुक्त राष्ट्र परिषदेनं पुन्हा एकदा एक त्या ठिकाणी परिषद आयोजित केलेली होती, कारण 2015 मध्ये सुद्धा शिक्षणाचं सार्वत्रिकीकरणाचं 100% उद्दिष्ट पूर्ण झालेलं नव्हतं आणि मग 2015 साली संयुक्त राष्ट्र परिषदेने एक परिषद याबाबत आयोजित केली आणि यामध्ये 17 ध्येय ठरवलेले आहेत. त्याच्यामध्ये काही सर्व ध्येय शिक्षणाच्या बाबतीत नाही आहेत पण 17 ध्येय त्याला द ग्लोबल गोल्स नावानं ही जी ध्येय आहेत ती सुपरिचित आहेत, लोकप्रिय आहेत. द ग्लोबल गोल्स 17 या नावानं ती परिचित आहेत आणि यामध्येच एक जे ध्येय आहे ते शिक्षणाच्या बाबतीमध्ये ठरवण्यात आलं होतं. या परिषदेनुसार शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचे जागतिक ध्येय हे सर्व मुलांना, विशेषतः मुलींना 2030 पर्यंत मोफत, समान आणि दर्जेदार प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मिळवून देणे आहे, जेणेकरून त्यांना प्रभावी शिक्षण परिणाम प्राप्त होतील. हे ध्येय शिक्षणाला मानवी हक्क मानते आणि सामाजिक, आर्थिक व राजकीय विकासासाठी एक महत्त्वाचे साधन म्हणून त्याला महत्त्व देते. याचा अर्थ असा की प्रत्येक मुलाला त्याची पार्श्वभूमी काही असली तरी शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे
आता परत 15 वर्षानं टार्गेट वाढलेलं आहे. 1990ला पहिली परीक्षा झाली जोमटेनला, टार्गेट 2000 पर्यंत. नंतर सेनेगलमध्ये डकारला झाली, 2015 पर्यंत टार्गेट वाढलं. आता संयुक्त राष्ट्रामध्ये परीक्षा झाली 2015ला, टार्गेट आता 15 वर्षांनी परत 2030 पर्यंत त्याला मुदतवाढ दिलेली आहे. हे साल अत्यंत महत्त्वाचे आहेत. आता मित्रांनो, राष्ट्रीय स्तरावरून या सार्वत्रिकीकरणासाठी काय उपक्रम राबवले गेले ते पाहूया. सार्वत्रिकीकरणासाठी जागतिक स्तरावर विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात आली किंवा ती सुरू आहे. युनिसेफ किंवा युनेस्कोच्या माध्यमातून आपल्या देशाने सुद्धा अनेक योजना राबवलेल्या आहेत. भारतीय राज्यघटनेच्या पूर्वीच्या 45 आणि सध्याच्या 21 क नुसार देशातील 6 ते 14 वयोगटाच्या सर्व बालकांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण उपलब्ध करून देण्याचं नमूद केलेलं आहे. आणि या बाबतीत जे काही प्रयत्न राष्ट्रीय स्तरावर झाले त्याच्यामध्ये 1986ला देशाचं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर झालेलं होतं. हे जे धोरण आहे ते 1992ला त्याच्या कृती कार्यक्रमांमध्ये सुधारणा करण्यात आलेल्या होत्या. म्हणजे धोरण 1992 साली सुधारित स्वरूपामध्ये समोर आलं. आणि या सुधारित धोरणामध्ये 1992 साली काय सांगितलं, उपक्रमाधिष्ठित शिक्षण, सामाजिक व भाषिक विषमता दूर करणे, महिलांचे सक्षमीकरण, वंचित घटकांना न्याय स्थान मिळवून देणं यावरती या शैक्षणिक धोरणामध्ये भर देण्यात आलेला होता. खडूफळा मोहीम म्हणजेच OBB ऑपरेशन ब्लॅकबोर्ड, शिक्षक प्रशिक्षणाची पुनर्रचना, जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम DPEP, महिला समाख्या, मध्यान्ह भोजन, अनौपचारिक शिक्षण, शिक्षण हमी योजना EGS, एज्युकेशन गॅरंटी स्कीम, पर्यायी नवोपक्रम शिक्षण AIE, सर्व शिक्षा अभियान आणि आता त्यानंतर सुरू झालेलं समग्र शिक्षा अभियान जे अलीकडल्या काळात सुरू झालं. अशा अनेक उपक्रम भारत सरकारनं सुरू केलेले होते या 1986च्या धोरणानुसार. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं जे काही या RT 2009ची जी काही पार्श्वभूमी आहे, त्याचा जो इतिहास आहे, कसा हा कायदा तयार झाला, किंवा जे काही कलम 45 आहे, 86वी घटना दुरुस्ती आहे, कलम 21 क आहे, किंवा जे वेळोवेळी या बाबतीमध्ये जे काही जागतिकपासून तर राज्य पातळीपर्यंत जे काही बदल झालेले होते, हे सर्व बदल जे आहेत मित्रांनो, किंवा ही महत्त्वाची जी माहिती आहे परीक्षेच्या दृष्टीनं या कायद्याच्या बाबतीबाबत, या कायद्याच्या पार्श्वभूमीबाबत आपण सविस्तर जाणून घेतलेले आहे. आपण हा संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आपले काही कमेंट्स असतील तेही कमेंट बॉक्समध्ये ॲड करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना तुमच्या ग्रुप्समध्ये शेअर करायला विसरू नका आणि चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहात. व्हिडिओ तर तुम्हाला द स्पर्धा गुरु या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहेतच, परंतु कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल तिची परिपूर्ण तयारी करण्यासाठी सराव करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि सराव पेपर आपल्या www.thespardhaguru.com या वेबसाईटवरती अगदी विनामूल्य मोफत आहेत. त्याच्यामुळे आजच या वेबसाईटला भेट द्या आणि वेगवेगळे त्या ठिकाणी परीक्षाने आपण त्याच्यामध्ये स्वतंत्र टॅब तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये हे पेपर आहेत आणि ते पेपर आवर्जून सोडवा. आणि ज्या काही तुम्ही परीक्षांची तयारी करत आहात त्या सर्व परीक्षांच्या तयारीसाठी तुम्हाला द स्पर्धा गुरुकडून खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओच्या माध्यमातून लवकरच भेटूया. आपण आजचा हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल पुन्हा एकदा आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.